खरं तर ही गोष्ट खरी आहे की विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा टेक वारीसारख्या उपक्रमाची संकल्पना निर्माण होणे आणि तो संकल्प सिद्धीमध्ये नेणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आमच्या व्ही राधाजींनी स्वीकारली. खरं तर मी बघितलं आहे की मी जेव्हा एक्साईज मिनिस्टर आणि पॉवर मिनिस्टर होतो तेव्हाही एक उत्कृष्ट पद्धतीने आमच्या एक्साईज आपण सर्व काम करतो. पण खरं तर आमच्या व्ही राधाजींचं मी अभिनंदन करतो की सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्राचा याची मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आज एक सक्षम या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग पुढे नेण्याचं कार्य आमच्या व्ही राधाजी करतायत आणि त्यातनं आपल्याला या महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचं कार्य त्यांच्या हस्ते होत आहे. खरं तर मी या ठिकाणी एवढंच सांगेल की टेक वारीचा संकल्पना आणि सिद्धी या तिन्ही गोष्टी साकारण्याचं कार्य या ठिकाणी केलं गेलं आहे. मी या ठिकाणी व्ही राधाजी आपलं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रशासकीय विभागामध्ये ज्या पद्धतीचं या ठिकाणी आज बीजारोपण होत आहे, या बीजारोपणाची जी सुरुवात आज होते आहे, विकसित महाराष्ट्राकरता हा संकल्प पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. एकट्या महसूल विभागाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मालमत्ता सुरक्षित ठेवण्याकरता, या मालमत्तेचं जतन होण्याकरता शेवटी जनतेच्या मालमत्तेचं जतन करणे आपली जबाबदारी आहे. जसं जनतेच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे, सारखीच जबाबदारी जनतेच्या मालमत्तेचं जतन करण्याची आहे. अशा वेळी मात्र आधुनिक युगामध्ये, आधुनिक महाराष्ट्रामध्ये या टेकवारीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला खूप पुढे जाता येणार आहे. या ठिकाणी आता आपण विचार करतो आहे महाराष्ट्रामध्ये की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले लँड, आपली घरं सुरक्षित करण्याकरता, शेतजमीन घरं सुरक्षित करण्याकरता आपल्याकडे देशामध्ये असा कुठलाही कायदा नाही. पण महाराष्ट्र विचार करताय की पुढच्या काळामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट या महाराष्ट्र धरण्याचा विचार करताय, जेणेकरून निश्चित मालमत्ता कुणाच्या मालकीची आहे ही करत असताना या ठिकाणी आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून एक नवं बळ आमच्या महसूल खात्याला मिळणार आहे. आणि त्यामुळं लँड टायटलिंग ॲक्ट असेल, या ठिकाणी अनेक कायदे आपण दुरुस्त करताना आपल्याला अत्यंत महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यामुळं आशिष शेलारचे मी आपले आभार मानतो की सांस्कृतिक कार्य आणि इकडे IT, दुसरीकडे सामान्य प्रशासन विभाग, तिसरीकडे महाराष्ट्राचे सर्व विभाग मिळून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचा संकल्प पूर्ण करूया. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करत असताना आमच्या सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मांडलेल्या संकल्पाला पुढे नेऊया एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि मी व्ही राधाजीचे या ठिकाणी माफी मागतो की मला गरज आहे. अशा अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन व्ही राधा मॅडम आणि उपस्थित सर्व सचिव, सर्व सहकारी कर्मचारी मित्रबंधू, गतिमान प्रशासनाच्या तंत्रज्ञानयुक्त कार्यशाळेचं आयोजन. बरं, ही कार्यशाळा किंवा या पद्धतीचा सप्ताह किंवा 4 दिवस याला वेळेच्या अगोदर नियोजित केलं आणि नियोजनाबरोबर सहभागितेमध्ये मोठे यश मिळवलं. आणि म्हणून मी सुरुवात प्रथम राधा मॅडम तुमचं आणि सुद्धा द्या. त्यामध्ये थोडा खारीचा वाटा आमच्या विभागाने सुद्धा त्या ठिकाणी घेतलाय. तर विरासत से विकास तक, आम्हाला विरासत पण जपवायची आहे, जतन संवर्धन करायचंय आणि विकासाची उद्याची स्वप्न सुद्धा पूर्ण करायची. आणि मग देवेंद्रजींचं मी धन्यवाद माननीय मुख्यमंत्र्यांचे यासाठी देतो की त्यांनी माझ्याकडे दिलेली जबाबदारी ही माननीय मोदीजींनी मांडलेल्या स्वप्नातला भाग आहे की सांस्कृतिक कार्य म्हणून माझ्याकडे विरासत पण दिली आहे आणि विकासाची भाषा तंत्रज्ञान आहे, तर विकास सुद्धा त्याबरोबर दिलाय. त्यामुळे विरासतचे विकास आहे. त्यामुळे मला बोलवलं नसतं तर तुमची चूक झाली असती. आणि या टेक वारी यातलं साधर्म इतकं आहे की आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे.
आपली निघणारी पंढरपूरची वारी, विठोबाचं नाव, विठ्ठलाचं दर्शन, तो कळस, ते वारकरी, ते भजन, त्या दिंडी, त्या पताका, ते तुळशी वृंदावन, डोक्यावर तुळशी घेऊन नाचणारी माझी भगिनी, या सगळ्यातून एक सांस्कृतिक वारसा या महाराष्ट्राचा जगासमोर मांडणारी परंपरा आपली आहे. मग एखाद्याच्या मनात येईल की त्या वारीचं आणि या टेक वारीचं साधर्म काय आहे? तर या दोन्हीमध्ये जे आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे, आपल्या कर्मचारी वर्गाला जी नाविन्यपूर्तता त्यांनी घेतली पाहिजे ही अपेक्षा आहे, त्यामध्ये साधर्म मला दिसतं. आमच्या पंढरपूरच्या वारीमध्ये एक शिस्त आहे. आमचा वारकरी ज्यावेळेला चालतो, जातो, पुढे पुढे जात असतो, त्यावेळेला त्याच्या चालण्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या कार्यशैलीमध्ये एक शिस्तबद्धपणा आहे, ही गरज आहे.